ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ऑनलाईन गेममध्ये पैसे लावून त्यातनं मोठं नुकसान झाल्यामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणं मागच्या काही काळापासून समोर आलेली होती आणि म्हणूनच या ऑनलाईन गेमवरती बंदी घालावी अशी मागणी अनेकांकडनं केली जात होती। माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। खासदार साहेब, हाच विषय तुम्ही संसदेत साधारणतः मागच्या 15-20 दिवसांपूर्वी मांडला होता आणि काल सभागृहामध्ये ते विधेयक मंजूर केलेले, कसं बघता याच्याकडे तुम्ही? अगदी आपण जर बघितलं ह्या अधिवेशनाचं कामकाज फक्त 2 दिवस चाललं। सिंदूरवर चर्चा होती त्यावेळेस आणि 30 तारखेला हा विषय मी सभागृहात मांडला। त्याच्या पाठीमागचं कारण होतं, माझ्या धाराशिव तालुक्यातल्या 22 गावात राहणारा एक लक्ष्मण जाधव नावाचा एक JCB चालक होता, ज्याने ह्या ऑनलाईन जंगली रम्मी जे ॲप आहे, ऑनलाईन गेमिंग ॲप, त्याच्यावर पैसे हारले आणि त्या पैसे हारल्याच्या नंतर जमीन विकलं, जेवढी काही संपत्ती होती नव्हती, चल सगळं विकून पण ते भागत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्या लक्ष्मण जाधव नावाच्या JCB चालकानं स्वतःच्या पत्नीची, स्वतःच्या मुलाची त्या ठिकाणी विष देऊन हत्या केली आणि स्वतः आत्महत्या केली आणि पूर्ण सगळं कुटुंब त्या ठिकाणी ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपमुळं बेचिराग झालं, संपून गेलं। हे फक्त एक उदाहरण आहे आणि अशा पद्धतीची असंख्य उदाहरणं ग्रामीण भागात आहेत, महाराष्ट्रात आहेत, नव्हे तर पूर्ण देशभरात आहेत। आणि हीच दाहकता लक्षात घेऊन मी 30 तारखेला संसदेत हा विषय मांडला होता। त्याचबरोबर अश्विनी वैष्णव जी आहेत त्यांनासुद्धा मी मंत्री महोदयांना भेटलो होतो। ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी त्यांच्या लक्षात आणून दिली होती आणि खरं तर हे सांगितल्याच्या नंतर सन्माननीय मंत्री महोदयांनी ते विधेयक सभागृहात आणलं आणि त्या ठिकाणी ते विधेयकी मंजूर झालं। त्याच्याबद्दल निश्चितपणे मी अश्विनी वैष्णवजीचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो, कारण त्यांच्या ह्या निर्णयामुळं त्या ठिकाणी ग्रामीण भागातील लाखो कुटुंब त्या ठिकाणी देशोधडीला लागण्यापासून वाचलेली आहेत। आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं हा निर्णय खूप पूर्वी सरकारनं घेणं अपेक्षित होतं आणि आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, त्याही वेळेस आमच्या आमदार कैलास पाटलांनी हा विषय तिथं लावून धरला। त्यावेळेस राज्य सरकारकडनं सांगण्यात आलं की हा केंद्राचा विषय आहे आणि ज्यावेळेस मी ह्याच्यापूर्वीही तारांकित प्रश्न केला होता त्यावेळेस केंद्राकडनंही सांगितलं जात होतं की हा राज्याचा विषय आहे आणि हीच विषय मी अश्विनी वैष्णवजींच्या पण लक्षात आणून दिला की साहेब म्हटलं केंद्र राज्य, राज्य केंद्र म्हणून चालणार नाही, ह्या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे। आणि त्यांनी तशा पद्धतीचं विधेयक सभागृहात आणलं, ते मंजूर झालं, निश्चितपणे त्याच्याबद्दल समाधान आहे आणि अश्विनी वैष्णवजीचं सुद्धा मी त्या ठिकाणी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। Dream11 असेल किंवा इतर वेगवेगळे ॲप्स असेल, खास करून क्रिकेट आणि इतर सगळे रम्मी सारखं ॲप असेल, या सगळ्यांमुळं पैसे लावले जातात, त्यांना आकर्षित केलं जातं तरुणांना, खास करून तरुण पिढी या सगळ्यामध्ये अडकल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। हाच मुद्दा तुम्ही प्रामुख्याने उपस्थित केला होता। तुम्ही लक्ष्मण जाधवांचं जे उदाहरण सांगितलं होतं ते एक बेसिक किंवा एक उदाहरण होतं, तसं अशा अनेक लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाले त्याच्यामुळं। बिलकुल म्हणजे अनेक उदाहरणं देता येईल। आता मी म्हणजे नाव सांगू शकत नाही, एका हिंगळजवाडीच्या तरुणानं जो की आडतीचा व्यवसाय करतोय, त्या तरुणानं ह्या ऑनलाईन जंगली रम्मी ॲपवर जवळपास 2 कोटी रुपये त्या ठिकाणी जे सोयाबीनचे पैसे होते आलेले, ते पैसे त्या ठिकाणी खर्च केले। शेवटी त्याच्या वडिलाला जी असणारी जमीन आहे ती विकून ते पैसे त्या लोकांचे देणं भाग पडलं। मला वाटतं हे उदाहरण आहे फक्त, पण असं प्रत्येक गावात जरी आपण गेलो तर असे 20 ते 30% प्रकरणं आपल्याला लक्षात येतील। काही गोष्टीची चर्चा होते पण काही गोष्टीची चर्चा होत नाही। अनेक आत्महत्या ग्रामीण भागामध्ये झाल्यात। देवळालीला सुद्धा अशाच जंगली मला वाटतं ऑनलाईन ॲपमुळे एका तरुणानं त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। मला वाटतं असंख्य प्रकरणं आहेत आणि खरं हा सामाजिक विषय झालेला होता आणि पुढच्या पिढीला जर वाचवायचं असेल तर ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपवर बंदी आणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि ती आणली, त्याच्याबद्दल समाधान आहे। आणि आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे, ग्रामीण भागातले तरुण अक्षरशः देशोधडीला लागले होते, पुढची पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर होती, ती मला वाटते सरकारनं वाचवली। पुढची पिढी बर्बाद होण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असायचं खासदार साहेब की ज्या पद्धतीने ह्याच्या जाहिराती केल्या जायच्या सोशल मीडियावरती, आपण बघतो टीव्हीला सुद्धा या सगळ्याच्या जाहिराती होत्या, त्या जाहिरातींवरती पहिली बंदी आणणं गरजेचं होतं, असं वाटत नाही तुम्हाला? निश्चितपणे मला वाटते अशा पद्धतीच्या जाहिराती करत असताना जी सेलिब्रिटी लोक आहेत त्या लोकांनी खरं विचार करणं अपेक्षित आहे की बाबा आपल्या ह्या जाहिरातीमुळं नेमकं काय होतंय, आपण कशाचं व्यसन लावतोय, ह्याचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम काय। मला वाटतं आज त्या लक्ष्मण जाधव नावाच्या कुटुंबात जर जाऊन तुम्ही बघितलं, त्याच्या आईवडिलाला काय वाटत असेल, स्वतःचं पोटचं पोरगं गेलं, सून गेली, नातू गेला, काय वाटत असेल त्याच्या घरी? तुम्ही जाऊन बघा, काय म्हणजे भयान अवस्था असेल। मला वाटते
कोट्यावधी रुपयाची त्या ठिकाणी फीस घेऊन अशा पद्धतीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींनी खरंच विचार करणं गरजेचं आहे. मला वाटते समाजाला घातक असणाऱ्या, समाजाला वाईट वळणावर घेऊन जाणाऱ्या कुठल्याही गोष्टीचं समर्थन मला वाटते ज्यांना एक आदर्श त्या ठिकाणी समाज मानत असतो त्या लोकांनी हे टाळणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं ते झालं. पण आता त्या जंगली रम्मी ॲपवरच त्या ठिकाणी किंवा ऑनलाईन गेमिंग ॲपवरच त्या ठिकाणी बंदी आणली आहे. त्यामुळे ती समाधानाची बाब आहे. पण आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीनं समाजामध्ये सेलिब्रिटी म्हणून वावरणाऱ्या माणसाला तर सामाजिक भान ठेवूनच त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. काल हे सभागृहात म्हणजे परवा दिवशी लोकसभेमध्ये मंजूर झालं, काल राज्यसभेमध्ये अश्विनी वैष्णवांनी मांडलं आणि गदारोळामध्ये हे मंजूर झालं. चर्चा होणं अपेक्षित होतं या विधेयकावरती, कारण खूप मुद्दे मांडण्यासारखे होते याच्यात. निश्चितपणे मला सुद्धा सभागृहाचं कामकाज चालावं हे वाटत नाही, अशातला भाग नाही. आणि ह्या विशेषतः ह्या विधेयकावर तर निश्चितपणे चर्चा होणं अपेक्षित होतं. पण मला वाटते असो पण शेवटी लोकशाही ही सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि लोकशाहीमध्ये स्वतःच्या मताचा जो मौल्यवान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मताची जी किंमत आहे तीच मला वाटते अब्जोपती जे आहेत मोठे मोठे उद्योगपती त्यांच्याही मताची तीच किंमत आहे. त्यामुळे ह्या मतदानाचा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो जर त्या ठिकाणी हिरावला जात असेल, त्याच्यावर जर दरोडा पडत असेल तर त्याच्यावर सुद्धा चर्चा सभागृहात होणं ही विरोधी पक्षाच्या खासदारांची प्रामुख्यानं मागणी होती. मला वाटते सरकारनं ती मांडणी केली असती आणि त्याच्यावर जर एखाद दुसरा दिवस चर्चा घडली असती तर कदाचित ह्या सगळ्याच विधेयकावर चर्चा झाली असती आणि त्या विधेयकाला सकारात्मक काही सूचनासुद्धा विरोधी पक्षाच्या खासदाराच्या सुद्धा आल्या असत्या आणि अजून एक चांगल्या पद्धतीचं विधेयक तयार झालं असतं. काही मुद्दे तुमच्या डोक्यात होते काय चर्चा करताना मांडण्याचे? निश्चित भरपूर होते. पण शेवटी हा विषय महत्त्वाचा आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं बोगस मतदार त्या ठिकाणी लावले जात आहेत किंवा ज्याचा खराच मतदानाचा अधिकार आहे त्याचं नाव जिवंत असताना मेलय म्हणून, मृत झालाय म्हणून कापलं जाते, हे दुर्दैवी आहे. हे कुठंतरी सुधारणं गरजेचं आहे. तीही चर्चा महत्त्वाची आहे आणि निश्चितपणे ती चर्चा जर सरकारनं मांडणी केली असती तर ह्याही विधेयकावर चर्चा करता आली असती. आणि अनेक महत्त्वाच्या सूचना जी ग्रामीण भागातली दाहकता आहे, ग्रामीण भागातला अनेक कुटुंब जे उद्ध्वस्त झालेत, जर सरकारनं हा निर्णय आधी घेतला असता तर ती लाखो कुटुंब आपल्याला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता आली असती. मला वाटतं असंख्य विषय त्या ठिकाणी मांडता आले असते. निश्चितच हे खासदार ओमराजे निंबाळकर होते. त्यांनी म्हटलेलं आहे TV9 मराठीशी बोलताना की सरकारनं हा निर्णय, काल जो सरकारनं निर्णय घेतला तो याच्यापूर्वी जर घेतला असता तर उद्ध्वस्त झालेली लाखो कुटुंब वाचवता आली असती. असा महत्त्वाचा मुद्दा मांडत असतानाच सभागृहामध्ये याच्यावरती जर चर्चा झाली असती तर आणखी सूचना करता आल्या असत्या. पण सरकारनं हा निर्णय घेतलाय त्याबद्दल सरकारचं देखील एक प्रकारे अभिनंदन आणि कौतुक करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.